मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे तब्येत अत्यंत खालावली आहे। हे देवा मनोज भाऊंना या संकटातून वाचव। तब्येत खालावलेली आहे। फोन नाही केला भाऊंची तब्येत अत्यंत खालावलेली आहे। सर मोबाईल माग करा कोरड से पहिले करो। कोरड से पहिले कोण होणार? कोरड से पहिले कोण होणार? कोरड नाही डॉक्टर थांबा म्हणतो थोडा जायचं नको या कॅमेरावर आहे का
कॅमेरा कोणता
ट्रायपॉड जेवण झालं हा इथं जेवण थांबले तुम्ही पेज फिनिश करू
ते आपल्याला साथ देते आपण त्यांना साथ द्यायची. माझं सगळ्यांनी सांगितलं, दुसऱ्यांना थोडं सांगितलं. हॅलो ते जेव्हा आपल्याला तेव्हा ठीक आहे, जे आपल्याला सहकार्य करायचं. रात्री केलं ना त्यांनी सहकार्य, आपलं ते बॅरिकेड काढून फिरलं केलं तर ठीक होतं. DSP चांगला आहे, कलेक्टर चांगला आहे आपला. आपण काढलं घरी येत काढलं ते कोण पण होतं इथे जातीवादी मुद्दाम त्यांनी केलं वरून त्यांचं म्हणणं फक्त वरून कारण त्यांचं म्हणणं नाही करायचं असं म्हणणं ऐकायचं त्यांचं सुद्धा सगळ्याला निघायचं आपण सगळ्याला माहिती लावून द्यायचं वरून द्यायचं. ताकद काय कशी दाखवू शकतात त्यांनी त्रास दिला तर मग कधी आपल्याला ते त्रास देतच नाही. ओढी पण हुशार ओढी पण हुशार झाले द्यायला लागलं थोडीच त्यांना काय कळत नाही का गावात नाश व्हायला लागला बघा आलं ना तुमच्या कोणसा ते पहिल्यांदा त्यांना वाटायचं वेगळं ओढी बुद्रीवाले ते वेगळे त्यांना असं वाटायला लागलं आता ते आपण उगेच भांडण काय लागत नाही आरक्षणाला कशाला उगत भांडण निघत घ्यायचं फालतू ओढी बुद्रीचे आपण बोलायचं म्हणून बोलत नाही खरं ते बोल उशीर पोहाने ते हुशार झाले शान झाले उशीर पोहाने बघा लक्षात आलं काही काम परळीवाल्याचं आणि येवल्यावाल्याचं ऐकून चालू कशाला म्हणतात नाराज पहिला ऑडिओ चेक करा वाजत नसेल तर ते दुसरं लावलं लक्षात आलं उद्याच मराठीचं लक्षात आलं की मराठी संघ नाराज पैसे टोल पुढलं काय येतं सोला पुस्तकं तिकडं पण तुला बसायला पाहिजे आणि त्या एस टी तिकडं बसायचं शिकलात मराठीला विरोध करायचं कधी कधी आपलं नसतं सुरू केलं असतं तर ते फुटलं असतं त्यांच्या लोकांना आपण बसलं ते गोष्ट त्याच्यामुळे धनगर बांधायला पडलं मुद्दाम बांधलं मी कधी धनगर बांधायला पडलं काही नाही आपलं ते दुसरं होतं त्यांनी केलं ते बाकी आपण काय खाली आलं तरी आपली त्यांनी आपलं रात्री आपण आता
अकाउंटचं नाव काय आहे? अकाउंट डिजिटल फेसबुक अकाउंटचं नाव काय फेसबुक यूट्यूब रेडी आहे का रे सगळे? रेडी का? डीजी रॉक बरं DGROC यूट्यूब ना फेसबुक डिजी रॉक फेसबुक आहे ना रोल आहे का? पाय तोंडावर आहे थोडासा हा पाय पटेल खाली घेता येईल का हवाला पलीकडे थोडासा असा किंवा असं सरळ करा पाहिजे असं सरळ करा सरळ पाहिजे. करा काय होतंय ते तुमच्या चेहऱ्यावर येतोय कॅमेरा ठीक आहे माईक काय? नाही नको. बोला पटेल बोला 2 मिनिट थांब PC चालू आहे. कुणाची तिचं फोन होता राऊत 25ला सोडतील ना ते नाही तर हे करतील हे बोलले तर ते कट करतील ना पुढे पीसीने पण बोलू ना ते बोलले तर हे कट करतील पीसी चालू नाही बोला पटेल, पाटील साहेब बोला 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 तुम्हीच बोला ना मला काल काहीच माहित नाही, मी झोपून होतो आताशी उठलो. हां मला काल बरंच गोंधळ झाला सगळ्या घोषणाबाजी झाली सगळ्यांना वडीबद्री फाट्यावर काल रस्ता अडवला म्हणून बरेच बाचाबाची त्या हा, ठिकाणी. मग आता रस्ता अडवल्यावर होणारच ना. घोषणाबाजी पण सुरू झालेली आहे. होणारच ना. असं काय करता आम्ही कधी वाटत जात नाही कोणाच्या. 13 महिने झाला आम्ही लपून चालल्यासारखं चालतो. आम्ही अंगावर जात नाही. तुम्ही फुकट भांडण विकत घेणार. आमच्यामुळं तुमच्या आरक्षणात धक्का लागत नाही तरी तुम्ही भांडण विकत घेणार. आम्ही कोणाच नाव थुकतो का? तुम्ही बळच कोण थुकासाठी काही मर्यादा आहे असतात ना राव. असं थोडं आहे एवढं लगे एवढं नसतं ना. तुमचं मोठभर समाज आहे म्हणून काय तुम्ही कधी काही बोलत राहणार आम्ही ऐकून घेणार. आता किती दिवस चालणार आहे? 13 महिने झाले ना आम्ही ऐकून घेतो. काय अधिकारी पोलिसाला आमचा रस्ता अडवायचा. कोणी ते जाधव असू द्या मराठ्याचा असला तरी टाका त्याला बडथर आल्याला. म्हणजे लोक जे ज्याचा रस्ता अडवतं हे का पोलीस आहे का? मग घोषणाबाजी नाही करणार तर काय करणार पोरं? मग लोक नाही यायचं कुठून? लोक नाही झोपू शकत घरी, नाही राहू शकत घरी. त्यांना नाही दम निघत. मला इकडं त्रास झाला माझं उपोषण लांबलं माझ्या जातीत लोक नाही घरी थांबत. गावाचे गाव इकडे गाड्या भरून निघत. त्याने कुठून जायचं? डोक्यात काय चिखलातून जायचं? तुम्ही अपमान करायला लागलात माझ्या जातीचा. पोलीस असो देवेंद्र फडणवीस हे सांगतो का तुम्हाला? असं का चालून देईल मी? अजिबात रस्ता अडवण्याचा कोणाला अधिकार नाही. तुमच्या इकडून यायचं म्हणून तुम्ही रस्ता अडवून तुम्हाला काय लोकांच्या गावातून यायचं का? तुम्हाला गेवरातून यायचं, उद्या शहागडातून यायचं, कुकडून यायचं तुम्हाला, मग काचडकडून यायचं आहे तुम्हाला, भांबीर या मांड्याकडून यायचं असं कोणचंही? अरे लोकशाहीनं अधिकार दिला, प्रत्येकानं आंदोलन केलं पाहिजे. ठीक आहे, त्यात काय मत आहे? प्रत्येकाने केलं पाहिजे. विरोध करायला असो नाही तर मागणी करायला असो आंदोलन केलं पाहिजे. पण हे असलं काय आम्ही बसलं की तुम्ही बसायचं, नाही बसलं की तुम्ही बसायचं. हे काय नुसतं त्या छगन भुजबळने परडेवाल्याने साथ दिली म्हणून काय? 150 गाड्या परडेवाल्याने दिल्या म्हणून हे पुढची काय भूमिका आता तुमची? या पुढची काय भूमिका? आता मला अंमलबजावणी पाहिजे सगळ्या मागणी. बाकी डोक्यात लावायचं नाही माझ्या मला. ते मी जाहीर सांगितलं पुन्हा आज सांगतो. रात्री सलाईन घेतली आता बोलता लागला म्हणून सांगतो.
मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजात जायचं नाही. ये दुसरं, देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले तर ते राजकीय भाषा बोलायला लागले. 7 दिवस झाले राजकीय भाषा बंद केली बोलायची, एक शब्द वापरत नाही. पाडापाडी बंद, 3-4 कामं केल्या. आता फडणवीस साहेबांनी आरक्षण द्यायचं हे 2-4 दिवसाच्या आत. सगळ्या मागणीच्या आता अंमलबजावणी करायची. जो फायदा करील, उघड्या डोळ्यांनी समाज बघत असतो फायदा कोणी केला. तुम्ही फायदा करा, लोक उघड्या डोळ्यानं बघतात कोणी फायदा केला. आता बंद सगळं बोलायचं केलेलं. आता या 2-3 दिवसाच्या आत सगळ्या मागणीची अंमलबजावणी करायची फडणवीस साहेबांनी टोटल. मला काही घेणं नाही त्या राजकारणात, माझ्या समाजाला नाही. आम्ही आरक्षणासाठी एकत्र राहिलो, पण जर नाही दिलं ना आपल्या नावाने ओरडायचंच नाही. मग हे काय झालं? हां, 2024ला मराठीचं एक बी पोरगं गप्प बसत नसतं. मग माझ्या नावाने बॉम्बलायचंच नाही. काय झालं? आता तुम्हाला संधी दिली, मी राजकीय भाषा बोलत नाही. मला पुढून किती वार केले आहे 2-4 दिवसात, मी उत्तर दिलं का? आणखी नाही बी द्या. मग आणखीन 15 दिवस मरूच तर बसायचं तयारी. कुणाला काय बोलायचं तर बोलत समोरून मी एकच उत्तर देणार. त्याच्यानंतर सगळे हिशोब पुरा करेल. जर नाही दिलं तर सोडणारच नाही. रात्री तुमचं कुणाशी बोलणं झालं होतं, त्यांनी काय आश्वासन दिलंय का? आणि तुम्ही उपचार पुढे नाही, उपचार घ्या म्हणलं. हं. त्यांचं म्हणणं होतं उपचार. मला 2-3 बारा काल चेक करायला. मला ती कळाली मी नाही आधी, नंतर कळाली. कुणाचा फोन होता पण? मंत्री शिंबोरे साहेबाचा आणि त्या केसरकर साहेबांनी रात्री सांगितलं. बरं. आता तुम्ही एक सालाईन घ्या, बघतो आम्ही 1-2 दिवसात काय करायचं. म्हणलं नक्की ना? ठीक. मग मी ते रात्री घेतली, सर काढून बी टाकली सगळं लगेच. आता तुम्ही लगेच उपचार काढून. घेणार? आता घेणार नाही, उपचार बंद, घेणार नाही. रात्री त्यांच्या शब्दाचा मान ठेवला. रात्री घेतली, किती घेतली काय मला काय माहीत नाही, पण रात्री घेतली. 2 का 3 वाजता त्यांनी लावली. सकाळी काढून फेकायला लावली त्यांना. लगेच घेणार नाही. आता उपोषणाचा 5वा दिवस आहे. मराठा समाज आक्रमण झालं. बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा बंद आहे, जालना जिल्हा बंद आहे. काय आव्हान करा? बघ, मी राज्यात प्रोग्राम दिलेला नाही. मी खोटं बोलत नाही. कुणी साखळी उपोषण, आमरण उपोषण करू नका, कुणी काहीच कोणतंच आंदोलन करू नका. प्रोग्राम दिला नाही, पण समाज ऐकतच नाही. मग मी समाजात पुढं मी तरी काय करू सांगा? समाजाला घरी दमच जर निघत नाही, समाजाला अन्य जर सरकारचा सहन होत नाही, काय करेल मग समाज? 13 महिने कुठं आंदोलनात दिक्का असतं का? एवढं सहकार्य कोण करेन का हो भारतात? इतकं जातीनं सहकार्य केलं. लोकांना बी काही मर्यादा आहेत ना. स्वतःच्या लेकराचं वाटोळं होता ना. यांना नुसत्या निवडणुका दिसा लागल्यात. समाजाला बी काहीतरी बघावं लागतं ना. समाजाला बी नावीला जे समाजाला कसं वाटेल इकडं मी मारण्याच्या दारात बसलोय. बंद शांततेत झाला पाहिजे असं काय आव्हान करा? नाही, प्रोग्रामच दिलेला नाही. त्याच्यामुळे सगळ्यांना आव्हान आहे. तरी बी आता जर तुम्ही बंद ठेवला असेल तर फक्त शांततेत करा बाबा, शांततेत करा. मी आहे खंबीर. नरड्याला लागून द्या एकदा. कवर देत नाहीत मग बघू बी एकदा आपण, पण जरा दम धरा सध्या. सातत्यानं जो तणाव होतो आहे 2 समाजामध्ये, वडीगोद्रीमध्ये, त्या सगळ्यांना काय आव्हान करणार? या आव्हान फावण करायचे त्यांना 50 बारे. त्यांना काय कळत नाही का? ते शेंबडे पोर आहेत का काय? दोन्ही समाज कायच समाज नाही, समाज नाही, काही नाही. मर्यादा असते तो काही. ते का बारकुल लेकर आहे, त्यांना कळत नाही का? आंदोलन, त्यांचं आंदोलन बसलं आम्ही बसलो जमन का? त्यांचं पंढरपूरला बसलं ना, आम्ही अलीकडून बसल्यावर मराठी जाऊन अजिबात धनगराला आरक्षण द्यायचं नाही जमन का? असं कुठं असतं का? अरे लोकशाही आहे. त्यांच्या लेकराला एसटीतून आरक्षण मिळालं, जास्त सुविधा मिळतात. आपण एवढं काय पापी मराठी वागायचं? आम्हाला खरंच बसता येत नाही पंढरपुरात. आमजवळ शक्ती नाही. पण असली फुक्कट भांडणं इकत आम्ही नाही घेत. फुक्कट भांडण इकत नाही घेत आम्ही. इकडून येत तिकडं बस ना. मी बोललो त्याच्यावर 13 महिने. ते लेकरं मारायला लागले ते धनगराच्या पंढरपुरात बसले एसटी आरक्षणासाठी. लेकरं ते जीव जायचे वेळाले. तिथं बसून ताकद द्यावा त्यांना. इकडं कुठं निघतो तू? कठीण करायला पैसे नाही. होंगडे जाऊ ना कुंकडे इथं कुंकडे बसून. आम्ही काय बोलतो का? इज्जत करतो प्रत्येक वेळेस सगळ्या नेत्यांची. यायचं नको आपलं
याव 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 करायचं, घडीत बसत मंदिरात, घडीत बसत इकडं, घडीत बसत तिकडं. आता भाजीपाला एखाद्या गाड्यातच बसलंय, तिथून उठतं पुढं अंडे एखाद्या गाड्यावरच बसत आहे, केळं एखाद्या गाड्यावरच बसत आहे. तुला काय आहे का नाही, काय प्रेस्टीज काही आहे का नाही, स्टेटस विटस काही प्रतिष्ठा काही जातीची. बरं झालं आमचे वडील हुशार झाले, उशिरा व्हायना माना लागन त्यानं, उशिरा व्हायना हुशार झाले ती. अहो आमचे संबंध येतो, जरी आज वैचारिक मतभेद असले वडीवाल्याचे ना आमचे सध्याचे, आम्हाला नाही जमत एकमेकाशिवाय. तुम्हाला काय माहिती, याच्या आधी कचाकच घोडे लावले ते एकामेकाला चहा प्यातानी बिस्किटं खातानी काही करताना. ना तिथले खटके तुटू शकतात, ना बोंबले तुटू शकतात, ना तिथले कोण कोण आणखी गावडे आहेत का कोण येते आम्ही नाही तुटू शकत. पवार आहेत नाही तुटू शकत, ते लोक धनगर मराठे नाही तुटू शकत. काय एकूणकडून आलं नव्हतं ना दिला विधे, त्यांच्या आता लक्षात आलं उशिरा व्हायला बरं झालं. हे छगन भुजबळमुळं आणि त्या परळीमुळे येऊन बसत आणि दिले आपला तणाव करून मराठ्याचा धनगराचं घेणं द्या. उशिरा व्हायना वडीतल्या धनगराचे हुशार झाले, ते कोण झाले शेवटी नाही तुटू शकतो आम्ही. हुशार व्हायना ते हुशार झालेत, आता हुशार झालेत काय कळत आहे तुम्हाला बी चांगलं कळतं. तुम्ही आमच्यापेक्षा लई पुढचे आहेत. ते हुशार झाले, 100% हुशार झाले. त्यांच्या लक्षात आलं उगं हे मराठीची नाराजी नको. त्यांच्या उशिरा व्हायना लक्षात आलं मराठ्याने आरक्षण मागितल्यामुळं धनगराच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. NT विजंटीला मराठ्यामुळं धक्का लागत नाही, देवाला तरी नाही लागत. हां त्यांचा वेगळा प्रवर्ग, त्यांना सेपरेट 3-3.5 एकर वावर वाटून दिलं. त्याचं टप्परच नाही कोणाच जायची, कारण ती सेपरेट 7-12 आहे. जरी धनगर ओबीसीत असला तरी पण त्यांचा वेगळा प्रवर्ग. 19% 27% नाहीच. ते धनगराला समजले आता घराघरात. मग ते म्हणजे फुकट वाहन कशामुळे विकत घ्यायचं. मराठा जर धनगराच्या वाटात जात नाही, बळच धनगर वाटा जाणार मराठ्याचे, बळच दोन थोपटिणार ही माय अंगावर आणि मी ये माय अंग. मग आम्ही काय कमी आहेत का? तुम्हाला मग तेच करायचं म्हणल्यावर मग आम्ही कमी आहेत का? तुम्हाला तेच करायचं मग आम्ही नाही. मग वर्षात दाखवा बरं एक शब्द दुखी गरीब धनगराला धनगरात नाही तर ते भंगार धावण्याचं बसलंय तिकडे. ते येवल्या दलिंदर पायदास ती कुडली 80-150 ते परळीवाला गाड्या देतं एखादी बार. त्याच्या जेवरीत आमच्यात मारा मारायला होतो धनगरात आणि मराठ्यात. आम्ही कच्ची ताकद आहे आमची, 50-55% आम्ही एकटे आहेत. मग या राज्यात आम्ही नको नको म्हणतो तुम्ही बार काड्या करणार. आता धनगरांना एक कळालं, तेलही चांगलं झालं की मराठ्याच्या जरी मराठा ओबीसीत आरक्षण मागत असला, धनगर जरी ओबीसीत असला तरी धनगराचा वेगळा प्रवर्ग. धनगराला सेपरेट आरक्षण दिलेलं आहे, वेगळा 7-12 त्यात कुणीच येऊ शकत नाही. आणि ते त्यांच्या उशिरा व्हायला लक्षात आल्यामुळं ते आता म्हणाले उगाच फुकट भांडण मराठ्याची विकत घ्यायचं नाही. हां मराठ्याने विरोध केल्यावर तुम्ही आमच्या अंगावर आहे. मी सरळ सांगतो, आम्ही जर म्हणलो का धनगर लिस्टीतून आरक्षण द्यायचं नाही, मग तुम्ही आमच्या विरोधात. आम्ही जर तुमच्या आंदोलनाला विरोध केला मग तुम्ही आमच्या विरोधात. आम्ही तुम्हाला काही बोलत नाही, तुम्ही बळच अंगावर येता. म्हणजे ही कोणची भाषा आहे? तिकडं ताकद लावा ना पंढरपूरला. ते लेकरं बसलेत ना, मराठी तुमच्या मागे ते ताकतील ते नाही. आणि इकडं उलटं भांडण विकत घ्यायला निघायचं तुमकडे. आणि इकडे ते चिघळी लावून त्याच्यात 2 जातीत भांडणं लावून व्हायचं मोकळं. भांडणं कसं काय लागते? मी इतके दिवस होऊन दिलं नाही तुम्हाला. आज पहिल्यांदा सांगतो मी, वडीतून डायरेक्ट रस्ता आहे पलीकडे पंढरपूर आंबडला जायचं असतं, डायरेक्ट रस्ता आहे. आम्हाला जर आम्ही खुर्शी असतो मुद्दाम कुठाने करायचं, आम्ही मधून गाडी घातली असती, कारण तेव्हा रस्ता आहे, तेव्हा रस्ता आहे. पण नजर चुकी ना, एखाद्या जर धक्का लागला तर म्हणत असतात मराठ्याच्या गाडीने मुद्दाम धनगराला धक्का लावला म्हणत असते. म्हणून सरळ गाडी आणखी 13 महिन्यात घातली नाही. मी गाडी पोलाच्या खालून घालून इकडून पंपाकडून घालतो अशी, आणि मग आंबडला नाही का की आम्हाला एकमेकाच्या अंगावरती नाही जायचं म्हणलं ना, मग तिथं मागं पुढं सरकत नसतो. मग हां तसं तुम्ही खुनसेनच वागणार असलात ना, मग कुठून निघायचं असतं त्यांनी. आत्तापर्यंत त्यांचं आंदोलन भासलं तर आम्ही पुलाच्या वरून जातो. पुलाच्या वरून नाही जायचं त्यांच्याकडून. नाही धक्का लागला पाहिजे कोणाला. नाही लागला तरी म्हणू शकतात मुद्दाम लागला. गाडी येणार असली तरी मुद्दाम शादी येते. नकार जो पोराव जा लांबू. एका 4 दिवसाचं आंदोलन असतं. आपले संबंध पिढ्यानं पारचे. आणि माझ्या मतानं धनगराचे आणि मराठीचे
महाराष्ट्रात वैरच नाही बा, असं माझं वैयक्तिक म्हणणं नाही. माझ्यात जन्मापासून मला दिसलं नाही. हा, ते ज्या नेत्याला घोडे लावतात ना त्याला आम्ही लावतो. ते त्यांचं ज्याचं पटत नाही ना त्याचं ना आमचं तरी कुठं पटत आहे. पण हे मधीच काय आणलं तुम्ही? आम्ही आरक्षण मागतो कोणचं, तुम्ही भांडणं करता कोणची? हे मध्येच काय आणलं तुम्ही मराठा धनगराचं? ज्याचं आहे त्याचं नाही बघू ना. आणि समजा तुम्ही असंच करत राहिले आणि उद्या त्याला मग आम्ही बी ठरविलं आता हे ऐकतच नाही, जाऊन धनगराला विरोधच करायचा एसटी आरक्षणाला, मग जमन करे किती वाईट वाटेल तुम्हाला? मग किती वाईट वाटेल? मी आज महाराष्ट्राला धनगर बांधवाला सांगतो, हे बघा मायबाप धनगर बांधवांनो, तुमचे जे 1-2 नेते आहेत त्यांना समजून सांगा, मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात बोलू नका म्हणा. मराठ्यामुळं आपल्या आरक्षणाला धक्का लागत नाही. फुकट भांडण इकत घेऊ नका. हे गोरगरीब धनगर बांधवांनी तुमच्या नेत्यांना सांगा. कारण आम्ही तुमच्या विरोधात नाहीत, आम्ही तुमच्या आरक्षणाच्या विरोधात नाहीत. आणि आम्ही जरी ओबीसीतलं आरक्षण मागत असलो तरी तुमचा वेगळा प्रवर्ग धनगर बांधवांनो देव जरी आला तरी तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही आमच्यामुळे. तुमचे हे 1-2 नेते फुकट भांडण विकत घ्यायला लागले, त्यांना समजून सांगा की माझी मायबाप धनगर बांधवाला विनंती, फेला म्हणू नका, विनंती करतोय मी. ते डरण फोरण टाकीत असतात काही जण, ते तसलं टाकायचं नाही. आम्ही विनंती करालो, तुम्हाला त्रास झाला आहे, आम्हाला त्रास झालेला आहे सरकारकडून. त्यामुळे तुम्ही ते नेत्याला सांगा. कारण ते छगन भुजबळचं परळीवाल्याचं ऐकून विनाकारण आंदोलनापुढं आंदोलन येऊन बसणं योग्य आहे की? तुम्ही आधी नंतर बसायचं काहीतरी. म्हणून धनगर बांधवाला विनंती, नाहीच ऐकलं आम्ही सुद्धा मग तुमच्या आरक्षणाला विरोध करू शकतो. हो बस, आता आमची पण सहन करायची क्षमता संपली. सरकारशी काय बोलणं सुरू आहे तुमचं? काय बोलणं झालंय कोणाशी, किंवा सरकारकडून काय निरोप आलाय? हालचाली तर 13 महिन्यापासून कोणाचं कुठं काय हालत आहे काही मिळत लागा. त्याला काय करावं? आम्ही नुसते हालचाल चालू आहे, पण कवाशी कोणाचं काही हालत आहे त्याला आम्ही काय करावं? रात्री तेवढं बोलणं झालंय, बघू काय करते ते. म्हणून सलाईन बी घेतली, काढून बी टाकली. आता शब्द पाळा, बघू 1-2 दिवसात काय कडक होणार. या बारीने कठोर उपोषण होणार. हे तडी एक काय म्हणते ना त्याला, तोडीस तोड होणार एकमेकाला. आता होऊ द्या, तोडीस तोड होणार. सरकारने आश्वासन दिलं रात्री, जे प्रतिनिधी तुमच्याशी बोलले त्यांनी काय? हो करू म्हणलेत. मग आता काय करतात काय? किती दिवसात वगैरे? 1-2 दिवसात बघू. आणि फडणवीस साहेबाला म्हणणं आहे आमचं, 2-3 दिवसात दिली संधी तुम्हाला, राजकीय भाषा बंद केली, नाही जायचं मला राजकारणात. ती पाडापाडी गेली खड्ड्यात, उभा करायचं संपलं, राजकीय भाषा बोलत नाही. तुमचं म्हणणं आहे ना, आता तुम्ही मराठ्यांना आरक्षणच्या सगळ्या मागण्या, कारण मराठा आणि कुणबी एक 83 क्रमांकाला अंमलबजावणी करून टाका, मोकळे व्हा. सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करून टाका, मोकळे व्हा. ज्याची नोंद सापडी कुणबीची त्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचा शब्द आहे तुमचा, करून टाका. हैदराबाद, सातारा संस्थान, बॉम्बे गरुड तिन्ही गॅजेट लागू करून टाका लगेच. सरसकट केसी घ्यायचा शब्द दिलेला आहे, सरसकट केसेस मागवू द्या. शिंदे समितीला रात्रंदिवस काम करू द्या. EWS रद्द विनाकारण केलं तुम्ही, ते लागू करा. केंद्रात बी रद्द आहे ती. तुम्ही ज्या मागण्या तुमच्याकडे लिहून दिल्या जातात ते बार वाचित बसण्यापेक्षा तुम्ही हे अंमलबजावणी करा. ते राजकारण तुम्हाला लगला, काय देणं घेणं नाही मला राजकारणात. मला माझ्या समाजात राजकारणात जायचं नाही. आमचं ध्येय होतं आरक्षणासाठी, आम्ही मराठा एकत्र आलो होतो आणि आमचं ध्येय पूर्ण करा. फडणवीस साहेब म्हणून सांगतो, आम्हाला काही गरज नाही राजकारणात. पण नाही दिलं ना तुम्हाला सांगतो मग आपल्या नावाने बॉम्बलायचा नाही भाऊ. इतकं भयंकर त्यांना पोरं मग 2024ला, आणि मग तर तुम्हाला सुधारून देणार नाही कोणाला. तुमचं गणितच बिघडून टाकीतो नाही बघा. तुम्ही जे आत्ता म्हणले पाडापाडी आणि उमेदवार देणार नाही, ते थोडंसं क्लिअर करा. म्हणजे तुम्ही आता राजकारणात जायचं म्हणजे उभं राहायचं, पाडायचं काय राहिला क्लिअर करा. पण तो तुमचा जर दिलं नाही दिलं तर ते क्लिअर सांगितलंच ना. असं काय संधी दिली म्हणतो फडणवीस साहेबाला मी. ते काय म्हणते तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. तुम्हीच म्हणता पुन्हा सांगता, पुन्हा सांगतो. फडणवीस साहेब काय म्हणते, जरांगे पाटील राजकीय भाषा बोलायला, त्यांचा फायदा दुसरा झाला. आता तुम्ही नाही फायदा केल्यावर त्यालाच फायदा होणार ना, उघडच आहे ना. तुम्ही फायदा केला तर समाज उघड्या डोळ्यानं बघतो राव, कोणी फायदा केला त्याचा फायदा होत असतो. इथं सरळ सरळ गणित. या सरपंच काम नाही केलं लोक पाडून टाकी देते, सरपंच काही कामात नाही म्हणते, ते दुसरा आणते. राजकीय भाषा बोलायचं नाही, बोलत बंद. आता आरक्षण देणार ना फडणवीस साहेब, मी राजकीय भाषा बंद केली.
बोलायचं. आता आरक्षण देणार ना, सगळं बंद. मला माझ्या समाजात राजकारणात नाही जायचं, मला नाही जायचं. मी तर आज नाही म्हणत, पहिल्यापासून म्हणतो. आता तुम्हाला संधी, मी उपोषण करून संधी दिली असं पहिला माणूस असं साहेब. समाज म्हणतो उपोषण नाही करायचं, फक्त सांगा काय करायचं. एवढा गठ्ठा एक माग असून माज लेवून करीन माणूस, माज लेवून कोणी असतं माझा जायगड. हां, डायरेक्ट म्हणला असता तर समाज म्हणतोय ना पाडायचं सांगा ना, उभा करायचं सांगा, काचा कच पाडतोच नाही तर दना दन निवडून आणतो म्हणतोय ना सांगा. फायदा उचलणार राव माझ्या इतका पागल असेल का कोणी. तरी मला समाजाला त्यात नाही न्यायचं, मला नाही जायचं. तरी मी जीव जाळायला लागलो, रक्त जाळायला लागलो आणि पुन्हा संधी दिली का बघ. मी नुसतं बोललो नाही तर उपोषण करून संधी द्यायला लागलोय की माझा जीव पानाला लावला. मी जीव घन प्रवास सुरू झाला साहेब माझा. हो, हे सोपं नाही आहे. मला 2-2 घंट्याला चक्कर येते, तरी मी संधी दिली फडणवीस साहेबाला. आता तुम्ही फडणवीस साहेब, तुम्हाला संधी आहे, माझ्या सगळ्या मागण्या याला अंमलबजावणी करा. मला राजकारणात जायचं नाही, तुमच्या राजकारण तुम्हाला लटला. पण आता हे उघड्या डोळ्यानं मराठा समाज बघतोय माझा आणि भाजपमधला गरीब मराठा बघतो. जर तुम्ही आता फडणवीस साहेब नाही दिलं तर तुमच्या पक्षातल्या भाजपासहित सगळा मराठा मानणारे दोषी फक्त फडणवीस, मुद्दाम देत नाही. एवढी मोठी संधी दिली, मरुस तर मी बसलोय तरी देत नाही. याला जाणून बुजून मराठीचा वाटोळा करायचा. तो आडाव पडतोय, मराठ्यांना त्रास देतोय, तो संदेश जाणार आहे. आणि तुम्ही जर नाही दिलं ना फडणवीस साहेब, आऊट, खेळ खलास. बॉम्बलाच नाही आपल्या नावाने, सगळं गणित बिघडणार 2024ला. एक काय येऊन देत नसतो. हां, राजकारणात उतरणार जर मागण्या मान्य झाल्या आणि मग काय करू, मोकळं सोडून देऊ काय त्याला. हिंडायला कोणकडे बोकड हिंडल्यावनी. पाटील साहेब, लक्ष्मण हाकेंचे यांचं उपोषण सुरू झालं, पण त्यांची स्ट्रॅटेजी बदललेली दिसते आता. मुख्यमंत्र्यांना जास्त टार्गेट करतो, जसं तुम्ही फडणवीसांना टार्गेट करता आरक्षणाच्या बाबतीत. नाही नाही, ते मला त्याचा प्रश्न विचारित जाणार. खरं सांगतो तुम्हाला, ते काय आंदोलन पुढं आंदोलन येऊन बसायचं काय ते मारताना की आम्ही थुकतो तुमच्या नावाने. नाही ना, एक शब्द काढक त्याला माहिती तुमच्याविषयी नाही. तुमच्या नावाने थुकत नाही तर काय थुकासाठी तुरे काय उपयोगात असल्याचं. आणि त्याने कोणाला टार्गेट करू, मला काय करायचं. मुख्यमंत्र्याला कर, कोणाला कर. आपल्याला तसला राग नाही येत. आपल्याला वाईट कोणतं वाटतं, ज्या धनगराचं आणि मराठ्यांचं काहीच नाही. उठलं की त्या बुळग पोरग असतं बघा, संडास लागलेलं, ते बुळग कवा उठत बिगडचे टूकून हागत की पळलं, टूकून हागत की पळलं. तसलं नाद लागला राव. उठलं की येतंय बसतं, येतंय बसतं. अरे दुसरं बघ ना काही काम तिकडं असं दुसरं काही. लेकरं मरायले ती एसटी आरक्षणातले त्यातले. बरं, आम्ही तुमच्या एका बी धनगराच्या नेत्याला नाही विरोधक मानलं, एका बी. ते छगन भुजबळ नाश करतंय सगळा. आणि ते आता नवीन एक पळलीचं उठलं. 100-150 गाड्या देतं इकडून तिकडून कुंकडून गोळा करीत असताना, याच्याकडून काही त्याच्याकडून काही, ह्या कॉन्ट्रॅक्टरकडून काही त्याच्याकडून काही, धाम धडप करून इकडून तिकडून गोळा करून देत तेवढं. आपल्याला कळत नाही का पण बसणाऱ्याला. नाही बाबा, धनगर हा आणि मराठा याच्यात काहीच वैर नाही आहे कुठंच, पहिल्यापासून नाही राव, कुठंच नाही. मला कळतंय तसं नाही. एवढंच आता आरक्षणाला धक्का लागत नाही तरी इकत भांडण घेते छगन भुजबळ. आणि काय आहे तर काय होईल, बसणार आणि बसला तर बसला, बस खुशाल. आमचा काही विरोधच नाही. लोकशाहीचा अधिकार खुशाल बस. वाद लावायचा नाही फक्त, ध्यानात ठेव. हा बस झाला, 13 महिने ऐकला. आता अजिबात वाद लावायचे नाही. आणि आमचे वडीतले धनगर हुशार झाले, उशिरा व्हाना, हे लय चांगलं झालं आमच्यासोबत, माहिती आहे का. हो, त्यांना कळून चुकलं. हे आमदारकी फामदारकीसाठी करीत असेल, सभापती होईल देईन आपलं हे धरून. आमचा जीव एंट्राव आजचा थोडा आहे. त्यांचं आमच्याशिवाय नाही धकत, आमचं त्यांशिवाय नाही धकत. असते ना हे 4-10 महिन्याचे मतभेद, म्हणजे काय वैर थोडं आहे. याच्यात काय फायदा आहे, धनगराला काय कळत नाही काय फायदा याच्यात. तर धनगराला आरक्षण मिळा ना, आणि मराठ्याला विरोध करायला लागलं. बरं, धनगराला आरक्षण आहे, जे आरक्षण आहे त्या मराठा येऊ शकत नाही, कारण ते वेगळा प्रवर्ग आहे. हे धनगरांना आमच्या वडीच्या कळालं, हे तरी लय चांगलं झालं. उशिरा काय कळा, आणि ते हुशार आहे तसा, पण त्याला ते लवकर आधी टाकलेला गेम लक्षात नसून आला. माणसाला भुरूळ जे पडतं म्हणतात ना, ते राजकीय भुरूळ त्या भुजबळाने टाकल्यामुळं ते फसले असते त्याच्यात. हे करा मराठीचा आरक्षणाला विरोध. त्यांना वाटत होतं अगोदर की धनगर आरक्षणाला धक्का लागतो, नंतर त्याचं लक्षात आलं असं जरी मराठा ओबीसीत आला तरी आपल्या आरक्षणाला धक्का लागत नाही. काय लोकच भांडण निकत घ्यायचं आपण, त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे. NT-VJNTला धक्काच लागत नाही मराठ्यांमुळे. आणि भांडायला कोणी तेच
जेव धक्का लागतो तेव्हा भांडायला आला ठीक आहे भाऊ, ज्याला धक्का लागत नाही तेव्हा भांडतो. तुम्ही धनगराच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तेव्हा आमचं भांडत, आणि ज्याच्या आरक्षणाला आमच्यामुळं धक्का लागत नाही तेव्हा आमचं भांडत नाही. म्हणजे बघा परिस्थिती आता. आणि बरं आमच्या सरकारी नोंदी आहेत, गॅजेट आमचे 83 क्रमांकाला आम्ही नोंदी सापडल्या. तुम्ही कसं काय म्हणता आम्हाला देऊ नका? हे कसं काय पटतंय तुम्हाला? कसं काय पटतंय तुम्हाला? धनगर आणि धनगड एक हे, आणि मग मराठा पण बी एक नाही का? आम्ही आड उचलतो का? असं नाही, आम्ही सरळ चालणारे लोक आहेत, कोणाला आडं पाडायचं नाही. आणि तुम्ही आडं पडतात याचा अर्थ मग आम्हाला बी काही सहनशीलता आहे, बघू जवळ सहन होतं त्यावर बघू. धनगर समाजाला हो दे मग व्हायचं. धनगर समाजाला मराठ्यांच्या अंगावर झालेलं काय षडयंत्र असतं? आहे लयच मोकार आहे हो दे. धनगराला मराठ्याच्या अंगावर षडयंत्र हे घालायचं हे जे तुम्ही म्हणताय इतकं मोकार आहे ना ते येवल्याचं. त्याला कळून चुकलंय आपलं काय होणार आहे, आणि त्याला दुसरं कळून चुकलंय मराठी आरक्षणात जाणार. तरी बी मग काय करायचं, शेवटी तर दंगली लावायचा प्रयत्न करा आणि बळ फडणवीस साहेब देणार. बघा आता मला राजकीय भाषा बोलायची नाही, त्यामुळे मी राजकीय शब्द वापरणार नाही. मला बोलायला लावू नका आंदोलन होतं. हां, मला राजकीय भाषा, मी सामाजिक म्हणून मी बी आता फडणवीस शाकाहारी सारखं झालं. आता मी शाकाहारी म्हणजे सामाजिक झालो दोघं बी. फडणवीस सामाजिक, मी मनोज जरांगे सामाजिक. फडणवीस बिचाळ्यावर झाला की मनोज जरांगे बिचाळ्यावर झाला, असं आहे ते गणित उलट सुलट आहे. आम्ही दोन वन देऊ, दुसऱ्या बार वन देऊ, एवढी बार सोडून देऊ. पण हैदराबाद गॅजेट लागू करावं तुमची मागणी आहे, मात्र हैदराबाद नाही, तुम्ही एक घेतात आणि ते वर एकच लवित बघा. तिन्ही गॅजेट तुम्ही म्हणताय लागू करण्यात यावं, मात्र हे तिन्ही जे गॅजेट आहे ते लागू करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना नाही असं हाके म्हणतात. मग कोणाला? पंतप्रधान कोणाला? हुशार माणसं संग नाही बोलत मी. आपला अडाणीचा कारभार चाललाय. ते छगन भुजबळ अडाणी, मी अडाणी. तेव्हा म्हणतो मी चौथी नापास छगन भुजबळ, आणि ते तिसरी नापास. आम्ही दोघं आहे का ना, दोघं सारखेच हो केलेत. चलून म्हणून आम्ही दोघं ते इतके हुशार लोकांना डोकं लागत आहे. मध्ये एक आमचा अभ्यासक आलता बघा आता मध्ये, तुम्ही ऐकलं की नाही काय माहीत, आलता एक अभ्यासक आमचा मध्ये. तो खूप असं सांगत होता की मनोज जरांगेमुळं नुकसान झालं, अमुक झालं, मराठवाड्याचं झालं, आमकं झालं, तमकं झालं, आंदोलन भरकटलं. त्याला पत्रकारांनी विचारलं का भरकटलं? ते म्हणे त्याने राजकीय निर्णय घेतला म्हणून भरकटलं. ते म्हणे ते हुशार बांधव आहे आमचे, गोरे गुमटे आहेत. ते गोरे गुमटे आहेत, इकून लाल आहेत आणि इकून थोडे काळे पाडलेले, लाली लावण्यात फुलं काकण त्यांचं, त्यामुळे ते गोरे गुमटे होते थोडे. ते म्हणले भरकटलं आंदोलन राजकारणाकडे गेलं, आणि तेच महाशय महाराजची तिकीट मागायला ते खासदार दोघातून लगेच म्हणले कोणाला एकाला द्या म्हणले. नाव नाही घेत, टायमाला नका बघू, टायमाला सांगा. पण ते लगेच त्या टायमाला म्हणले होते दोघं संघच आल्या. जे भरकटलं म्हणले का आंदोलन तेच दोघं आले. ते म्हणले खासदार घेत तिकीट द्या आम्हाला दोघा या कोणाला. आणि त्या टायमाला नव्हतं भरकटलेलं, मग नव्हतं भरकटलेलं. त्यातलं एक महाशय शिक्षण सम्राट होता. तो लगेच दुसरा प्रश्न काय करतो, गोरा गोमटा बांधाड मिश्या बरं का. लगेच तो म्हणतो हे आमचं एक जण इकडून म्हणला हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट लागू करा. तटकून उठला. त्याला गॅजेट नाही म्हणत, त्याला गॅजेटियर म्हणतात. गाचपण तो गॅजेटियर म्हणा. काय गॅजेट आणि गॅजेट म्हणलं, आम्ही अडाणी लेकर आहेत. गॅजेट म्हणलं मग काय फरक पडत तुला? ते शिक्षण सम्राट येते दणके उलट सिगरेट फुकितो. पाटील, धनगर डोंगा कोण सिगरेट ओढीत? धनगर आरक्षणाचं आंदोलन एवढं पेटलेलं असताना पण जे धनगरांचे नेते भुजबळ साहेब हाके कुठलाही इकडं शब्द पण काढत नाही. मी ओबीसी सांगितलं ना, मी ओबीसीच्या एकाही नेत्याला आतापर्यंत विरोधक मानलेलं नाही, कधी मानणार पण छगन भुजबळ सगळ्याचं वाटोळं करणारं छगन भुजबळे. त्याच्यामुळं बाकीच्यांना मी एकाही धनगर बांधवाच्या नेत्याला किंवा गाव खेड्यातल्या ओबीसीला मला फक्त दुखावलेलं दाखवा, त्या दिशेने आंदोलन तुम्ही म्हणता ते ऐकायला तयार. आंदोलन म्हणता ते ऐकायला तयार. मुस्लिम असू द्या, दलित असू द्या, धनगर असू द्या, 12 बलुतेदार असू द्या, 18 पगड जातीचे बांधव असू द्या, एकालाही गाव खेड्यातल्याला दुखवायला दाखवा.
आणि धनगरांच्या नेत्याला दुखवलेलं दाखवा. एकाही तुम्ही बळच अंगावर येऊ नका एवढं माझं म्हणणं आहे. मग आमची सुद्धा सहन करायची कॅपॅसिटी संपू शकते. एकाला टार्गेट आहे ते हो छगन भुजबळ सगळ्यात वाटोळ करतो ते. नाही धनगराला खाऊन दिलं त्यांनी आणि नाही ओबीसीला बारकायला खाऊन दिलं. हा काय म्हणणं आहे कोणाचं? अख्खा महामंडळ ओबीसी त्यांनी एकट्यानं खाल्लं. कम खरं बोलत नाही तरी तुम्ही नाही सुधरून देत ते कोणाला असलंय ते. आम्ही कसले कासनात अडाणी मुडाणी येडी मुडी आम्ही कसे कासनात. हा आम्हाला कपडे नाहीत आम्ही उघडे पळवतो पण आरक्षण येडवाकडे दिलं का नाही? आम्हाला अक्कल नाही बियाकलीत आम्ही. हा उली तिथे व्हानं दिलं का नाही? जातीला जात मपली एक केली का नाही? मग आपल्या जातीला 1.5 कोटीला आरक्षण दिलं का नाही? मी भंगार आहे आम्ही येडे आहेत. हा आम्हाला काय कळत नाही. आम्ही टकुऱ्यावर चालवतो तुम्ही पायावर चालवतो आम्ही टकुऱ्यावर चालवतो. हा काय आम्ही काय कसले का आम्हाला नाही गॅजेट म्हणता येत पण लागू करायची प्रक्रिया आणली की नाही? तुला मग गाडी टियर शेअर टिंगर टांगर तुला सगळं बोलता येतं बोच्या. पण तुम्हाला सांगा तुम्हाला सगळं येतं. काय केलं तुम्ही आत्ता बोल 40 वर्ष पुस्तकं वाचू वाचू तुम्ही टंबळ झालं तुमचं सगळं. दाताडं न राहील तोंडात तुमच्या. नुसत्या गोण्यान त्याच्यात कोंबिलेत पुस्तकं कामा धामाच्या नुसतं लोकांना दाखवतात गोणीभर पुस्तक वाचत. काय वाचित रे भांगाड्या? काय केलं रे 40 वर्षात? तो गरीब गुरीबाचे हे लेकरं लढे बांधावर काम करणारे बिचारे लेकरं हे स्वतःच्या चटणी भाकरी खाल्ल्यात. दिलं ना थोडं व्हाय ना. तुम्ही इतके दिवस वाचलं काय आलं तुम्हाला? एकामेकावर चढून घालण्यापेक्षा लोक भांडणं लावण्यापेक्षा आंदोलन बसण्यापेक्षा काय आलं आयुष्यात तुम्हाला? अरे कधीतरी मानायचं शिका. मोठं मन दाखवा. तुम्ही जर खरंच अभ्यासक असताना मराठीचे तुम्ही खरंच मराठीचे बुद्धिजीवी लोक असताना तर माना की चला रे हे लेकरं येडेमुळे लेकरं लढायला लागलेत. हे गावरान लढाई आहे. रा हुशार आपली त्याचा दोघा गावरान पोराची लढाई आहे. रा रे हुशार बुद्धिजीवी पोरा माणसं आपण उभा कम म्हणाल रे. काय पोट जळायला लागलं तुमचं एवढं कमून पसंदणारे मी तुम्हाला? काय श्रेयासाठी मरायला लागलं तरी नुसते श्रेय उभे आयुष्यात तुम्हाला काही नाही करता आलं. आता काही काही तर व्हायला लागलं तर राहायला पाहिजे उभा. गोर गरीबाचे लेकर लढत येत कमून पचणार मी तुम्हाला? गरीबासाठी लढतोय म्हणून ना लढणार आहे मी गरीबासाठी. हा काय करायचं करा श्रीमंत मराठा जा चला. मराठीने मोजीत गरीब तुम्हाला चला खोटा नाही. गरीब मोजीत गरीब का थोडे आहे का? तुम्ही 3% श्रीमंत. ठेसा खाल्ल्यासारखं खाते ना तुम्हाला 3%ला. हे 97% मराठी तोंडी लावायला पुरणार नाहीत तुम्ही. नका नादी लागू गरीब मराठी. गरीब मराठी हो काय भ्यायची गरज नाही कोणाला. स्वतःच लेकरं मोठं करायसाठी खांबीर उभा राहा. मी आहे ना फटफट ठेवायचं येऊ दे कोण कोणी चाल. झालं का? धन्यवाद. आता कसं लढेंगे जीतेंगे हम सब लढेंगे लढेंगे जीतेंगे हम सब लढेंगे. आणि उगाच काय बरं का ते छगन भुजबळने लावलेत भांडण पत्रकार बांधवड विनंती. उगाच तिकडे जाईन इकडे येईन तिकडे जाईन इकडे लय पळापळ करू नका तुम्ही. हा उगा काय टंगड्या मोडून घेता उगाच पाया दुखायचं काम. हा त्यांना काय विरोधक मानित नाहीत आम्ही. उगा ते बधीर डोक्याचं झालंय तिकडे. ते कसं दिसतंय सध्या बघा ना तुम्ही. कसा झालाय तो माणूस तुम्ही बघा सध्या. काळा निळा पिवळा सगळे रंग त्याच्या अंगात घुसले जातात ते सारखे. त्याला काय करावं काही सुचना. उगाच काय कारण ह्या प्रश्नावर काही मी उत्तर देत नाही. त्यांना मी काही विरोधक मानत नाही. फक्त त्यांनीच आंदोलन नाही बसवायला पाहिजे आणि मराठ्याची नाराजी धनगरांनी उगाच अंगावर नाही घेतली पाहिजे. कारण आम्ही त्यांना विरोधक मानत नाही. त्याच्यामुळे तुम्ही आपल्याला पळापळी करू नका. त्या प्रश्नावर उत्तर देणार नाही. त्यांना विरोधक मानल्या नाही. ते बोलले तर मुळ्यात प्राणी त्याचं या काही ते मुळ्यात थांबत जातं कुंकुन खाजत या काही ते चुंबळीचं झालंय वाटतं का. चलो धन्यवाद.